नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आता जे काही वागलेलं असतो, त्याने जे काही जानकी बरोबर केलेलं असतं ते सगळं पाहता त्याला खूप पश्चाताप होत असतो आणि त्या सगळ्याची शिक्षा तो स्वतःला करून घेत असतो. ऋषिकेश तिथे असलेली ओवीची पट्टी घेतो आणि स्वतःलाच मारून दुखापत करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात लगेच तिथे जानकी येते आणि ती ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र ऋषिकेश काय जानकीचं काहीच ऐकत नाही आणि स्वतःच्या हातावरती मारतच असतो. ते सगळं पाहता जानकी लगेच मदतीचा हात घेते आणि ती पट्टी जानकीच्या हातावरती लागते, त्याच्यामुळे तिला त्रास होतो. हे सगळं पाहता ऋषिकेशलाच त्रास होतो आणि ऋषिकेश लगेच कळवळत जानकीला म्हणतो की जानकी, लागलं ना तुला? काय गरज होती हातमध्ये घालायची? जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते, मला लागलं, पण वेदना तर तुम्हालाच झाल्या ना? तसंच मला सुद्धा होतं. तसंच तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला काही लागलं तर वेदना मला होतात. जानकी ऋषिकेशचा हात पाहते आणि त्याच्यावरती खूपच लागलेलं असतं. ते पाहता जानकी म्हणते, ऋषिकेश बघा ना किती लागलंय. इथून पुढे लक्षात ठेवा की जर तुम्ही स्वतःला मारलं तर वळ माझ्यावरती उठतील. जानकी विचारते की का केलं तुम्ही हे सगळं? तर याच्यावरती ऋषिकेश सांगू लागतो की जानकी, मला संताप झालाय ग, मी का वागलोय असं? मला सांग, माझ्या रागावरती कंट्रोल का नाहीये? जे काही झालं ते विसरून मी आपल्या गेमवरती फोकस करू शकलो असतो आणि आपण गेम जिंकलो असतो. पण मात्र नाही, तू एवढं समजावून सांगत होतीस, माफी मागत होतीस, पण मात्र मी नाही ऐकलं तुझं. ऋषिकेश रडतच सांगत असतो की एक गुण गमावून बसलो आपण. जानकी, आज आपण हरलो. तुझ्यामुळे एक गुण गमावला तर डोक्यात राग घालून बसलो मी, आणि आज माझ्यामुळे एक गुण गमावलायस तर तू शांत आहेस. तर मग आता याच्यावरती जानकी म्हणते, कारण आपल्या नात्यातलं प्रेम, संवाद हा कुठल्याही गुणावरती अवलंबून नाहीये. जे झालं ते झालं, आपण सोडून देऊयात ना, आणि आता आपलं जे पुढे आहे ना त्याच्यावरती लक्ष देऊयात. हा गुण तर गेलाय हातातून, पण पुढची फेरी त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करूयात. आपण त्याची कसर याद भरून काढूयात. आपण नक्कीच सगळे गुण मिळवू शकतो ऋषिकेश. आपण आता हरलोय खरी, पण यातनं आपण खूप मौल्यवान धडा शिकलो. जानकी आता ऋषिकेशचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला सांगू लागते की आपण एक टीम आहोत. आपण जर हरलो ना तर आपण सगळंच गमावून बसू, आणि तीच गोष्ट जर आपण एकत्र असू ना तर अख्खं जग जिंकू. ही स्पर्धा काहीही नाहीये. थिंक पॉझिटिव्ह, सगळं काही छान होईल. ऋषिकेश म्हणत असतो, मी आज जे काही वागलोय ना ते खरंच खूप चुकीचं होतं आणि त्या गोष्टीची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे. तेवढ्यात लगेच जराशी ओवी येते आणि ओवी म्हणते की मी देणार तुम्हाला शिक्षा. जानकी ऋषिकेश दोघे ओवीला पाहता शेजारी शेजारी उभे राहतात. ओवी आतमध्ये येते आणि त्यांना म्हणते की बाबा, मी देणार आहे तुम्हाला शिक्षा, आणि फक्त तुम्हाला नाही तर आईला सुद्धा शिक्षा देणार आहे. जानकी विचारत असते, मला शिक्षा का? तर मग ओवी सांगते, तुम्ही दोघे एकाच टीम मध्ये आहे आणि तुमच्या दोघांच्या बॅड कोऑर्डिनेशनमुळे तुम्ही आज हरलात. जानकी ओवीला म्हणते की इट्स ओके, आम्हाला मंजूर आहे तुझी शिक्षा. काय देणार आहेस तू शिक्षा? ओवी तिकडनं जाते आणि काहीतरी हातामध्ये घेऊन येत ऋषिकेश जानकीला म्हणते, तुम्हा दोघांनाही ना कोऑर्डिनेशनची प्रॅक्टिस करायची. आमच्या शाळेमध्ये कोऑर्डिनेशनची जी स्पर्धा होते ना तीच आता तुम्हाला इथे खेळायची आहे. त्याच्यानंतर आता ओवी ऋषिकेश जानकीला त्यांचे हात समोर करायला लावते आणि त्यांचे हात बांधते. जानकी विचारते, ओवी काय झालंय? आमचे असे हात का बांधलेस तू? ही कसली कॉम्पिटिशन आहे? ओवी सांगत असते, हे 2 in 1 आहे. ओवी आता सांगते, आता तुम्हा दोघांनाही असंच हात बांधून घरातली सगळी कामं करायची आहे. जानकी ऋषिकेशला काही समजत नसतं. जानकी ऋषिकेश विचारतात, तू हे सगळं काय करतेयस? तर मग ओवी सांगते की हात नाही छोडना, साथ नाही छोडना. आणि जानकी, ऋषिकेश, ओवी हे तिघेही आपल्या हातामध्ये हात देतात. त्याच्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघेही आपल्या हातामध्ये हात देतात आणि कामं करायचे ठरवतात. इकडे दुसरीकडे सारंगने ऐश्वर्याला पिझ्झाचं सरप्राईज आणलेलं असतं आणि ते सरप्राईज पाहता ऐश्वर्याला भयंकर आनंद होतो. मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे अवंतिका आणि सौमित्र दोघे येतात. ऐश्वर्या पिझ्झा खाते आणि सारंगला म्हणते, खूपच टेस्टी आहे, खूप यम्मी आहे. याच्यावरती सारंग म्हणतो, हो ना, आज आपण जिंकलोय ना, मग काहीतरी सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. आणि सारंग ऐश्वर्या सेलिब्रेशन म्हणून पिझ्झा खात असतात आणि अवंतिका सौमित्र दोघेही ते सगळं पाहत असतात. त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला तेवढ्यात एक तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. तर ती कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते आणि ऐश्वर्या तिला थँक्यू बोलते. सारंग विचारतो, कोण आहे? तर मग ऐश्वर्या सांगते, माझी मैत्रीण आहे, आपण जिंकलोय ना म्हणून मला कॉंग्रॅच्युलेशन्स करते. ऐश्वर्या तिला सांगत असते की पुढची हीच फेरी नाही ग, सगळ्या पेहऱ्या आम्ही जिंकणार आहोत. आणि फोनवरती बोलता बोलता ऐश्वर्याचं लक्ष इकडे सौमित्रकडे जातं आणि ऐश्वर्या लगेच म्हणते, आमच्या समोर बाकीचे पानिकम शाळेच आहेत ना, मी पुढच्या फेरीची प्रॅक्टिस करतेय, आपण नंतर बोलूयात. असं म्हणून ऐश्वर्या आता फोन बंद करते. सौमित्र आणि अवंतिका दोघी ऐश्वर्या सारंगकडे असं एकटक पाहत असतात. ते सगळं ऐश्वर्या पाहते आणि लगेच विचारते, काय असं काय बघताय?
पिझ्झा खायचा आहे का तुम्हाला? खा, परत माझ्या पोटात दुखेल. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता सौमित्रला पिझ्झा देत असते. सौमित्र लगेच ओरडत म्हणतो, दुसऱ्यांचे मांस घेऊन पिझ्झा खाताना लाज नाही वाटत का तुम्हाला? की त्या पिझ्झा बरोबर लाचसुद्धा विकून खाल्ली आहेस? सारंग लगेच आता सौमित्रला दादा म्हणतो. ते पाहता सौमित्र चिडत म्हणतो, दादा काय दादा? दादा म्हणतोस तू, पण दादा मानतोस का मला? तू पूर्वीचा सारंग मानायचा, पण तू खूप बदललायस. अरे ऐश्वर्याने माकड करून ठेवलंय तुझं. सारंग लगेच सौमित्रवरती ओरडत म्हणतो, एक मिनिट थांब, उगाच तोंडाला येईन ते काहीही बोलू नकोस. आणि तुला मी आधी सुद्धा सांगितलंय की माझ्या बायकोला वाटेल ते बोलायचं नाही, कळलं ना? आज त्यांच्यामुळेच तर मला कळत आहे ना की कोण आपली माणसं आहे, कोण परकी. अरे कमाल आहे रे तुझी. आजची फेरी आम्ही जिंकलोय. तू आमचं अभिनंदन करायचं सोडून दिलं आणि आम्हाला असं खरं खोटं सुनावतोयस. तर मग आता सारंगचं बोलणं पाहता सौमित्र लगेच म्हणतो, तू जर प्रामाणिकपणाने जिंकला असतास ना तर डोक्यावरती घेऊन नाचलो असतो मी तुला. पण हे जे काही करून जिंकलायस ना ते पाहता डोक्यात गेलाय तू माझ्या. अरे बाहेर जाऊन एकदा बघ, तुझ्या पाठीमागून लोक तुला काय म्हणतायत. मग आता सारंग लगेच म्हणतो, हेच म्हणत असतील की सारंगला एवढी सुंदर बायको कशी मिळाली, हेच म्हणत असतील ना, बोलू देत. आता हाय माझं नशीब चांगलं, मिळाली मला सुंदर बायको. काय तुला मिळाली नाही म्हणून जळतोयस का तू? आता सारंगचं हे बोलणं पाहता सौमित्र अवंतिका दोघी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागतात. पण मात्र ही नालायक ऐश्वर्या तिचा पिझ्झा खात असते आणि सारंगच्या बोलण्याने तिला खूप हसायला येतं. सौमित्र सारंगला म्हणतो, हिच्यासारखं चीप बोलायला लागलायस तू. तिच्या होला हो काय करतोयस आणि या ऐश्वर्याला गळ्यातलं ताईत बनवून फिरतोयस ना, तर तो कुत्र्याचा पट्टा आहे, ताईत नाही. आज तिच्या सांगण्यावरून भुंकतोयस, उद्या चावशील सुद्धा. त्याच्यानंतर ऐश्वर्याचा पूर्ण पिझ्झा खाऊन येतो. ऐश्वर्या लगेच सौमित्रला म्हणते, बाद झाला, माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं. असं माझ्या नवऱ्याशी उद्धटपणे बोललेलं मी खपवून नाही घेणार. आणि तुम्ही या घरामध्ये राहताय ना, त्या घराचा मालक येतो. जर या घरामध्ये नीट राहायचं असेल ना तर यांच्याशी शिस्तीत बोलायचं आणि नीट राहायचं. ते तुमचे ते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा आहे ना, ते आमच्यामुळे नाही तर त्यांच्यातल्या भांडणामुळे हरले. अवंतिका लगेच बोलते, पण त्यांच्यामध्ये भांडणं कोणी लावली? हे जे इनसंट आन्सी आहेस ना, ती माझ्यासमोर अजिबात करू नकोस हा. तू काय करतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या लगेच बोलते, आणि तू काय करतेयस ना हे आम्हाला सुद्धा खूप चांगलं माहितीये. तुम्ही दोघेही नको तेव्हा वकिलीगिरी करत सुटलेले असताना, तेव्हा काय तोंड शिवली होती का तुमची? समजायचं होतं ना तुमच्या लाडक्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला की बाबा भांडू नका. तुम्ही दोघंही कॉर्डिनेशनने खेळा, जिंका. समजावलं का त्यांना? नाही ना, मग उगाच आमच्याशी इथे हुज्जत नाही घालायची. चूक त्यांची आहे. अवंतिका आता म्हणते, चुकीबद्दल तर तू ऐश्वर्या काही बोलूच नको, कारण तुझ्या चुकीचा जर मी पाढा वाचायला बसले ना तर हा जन्म सुद्धा कमी पडेल. एकतर वहिनीला खोटा डाव करून फसवलं आणि मग नंतर त्यांच्यामध्ये वाद घडवून आणले. ऐश्वर्या आता लगेच म्हणते, घडवली मी वाद, काय करणार आहेस तू? अरे तुम्ही शाने व्हा ना, तुम्हा लोकांना अक्कल नाहीये, त्याला मी काय करू? आता इकडे अवंतिका ऐश्वर्याशी बोलू लागते. सौमित्र लगेच अवंतिकाला शांत करत म्हणतो, अवंतिका थांब, हिच्यावरशी बोलणं म्हणजे दगडावरती डोकं आपटण्यासारखं आहे. सौमित्र सारंगला विश्वासात घेतो आणि त्याला म्हणत असतो की हे बघ सारंग, अजून सुद्धा वेळ बदललेली नाहीये. तू अजून सुद्धा पूर्वीचा सारंग होऊ शकतोस. प्लीज सुधर. नाजर हिचं ऐकून खूप अवघड होईल. सारंग आता लगेच म्हणतो, काय चाललंय तुझं? हिचं ऐकू नको म्हणजे? हिच्या नादी नको लागू, हिचं बोलणं मनावरती घेऊ नको. अरे बायको ती माझी, मग आता मी तिचंच ऐकणार ना? तू नाही का ऐकत तुझ्या बायकोचं? अरे तिचंच ऐकून तर तू लग्नातून पळून गेला होतास ना. हे बघ दादा, लक्षात ठेव, तू माझा मोठा भाऊ आहेस रे, पण मी लहान नाही राहिलो. त्याच्यामुळे काय करायचं काय नाही करायचं ना हे माझं मी ठरवेल. तर मग आता ऐश्वर्या लगेच सौमित्रला म्हणते, ऐकलं का माझा नवरा काय म्हणाला? चला आता निघा इकडनं. सौमित्र अवंतिका दोघेही तिथेच असतात. तर मग ऐश्वर्या म्हणते, चला सारंग, आपणच जाऊया तिथून. यांनी आपल्या सेलिब्रेशनची अख्खी वाट लावून ठेवली. सारंग म्हणतो, जाऊ द्या ऐश्वर्या, तुम्ही नाराज नका हो, मी तुमच्यासाठी नवीन पिझ्झा मागवतो. आणि ऐश्वर्या सारंग दोघेही बिनलाजेसारखे तिकडनं निघून जातात. हे सगळं पाहता सौमित्र अवंतिकाला म्हणतो, अवंतिका सारंग कंप्लीट हातातून गेलाय. अवंतिका आता म्हणते, आत्ता काय? आता दोघंही पिझ्झा खात खात उद्या नेमकं काय चिटिंग करायची याचं प्लॅनिंग करत बसले असतील. आता याच्यानंतर आता सौमित्र म्हणत असतो, त्यांना काहीही करू दे, मला दादा वहिनीचं टेन्शन आलंय. त्यांच्या दोघांमधलंही भांडण मिटलं असेल का? त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश दोघी एकमेकांची माफी मागतात आणि ओवीने त्यांना सांगितल्याप्रमाणे ते दोघी एकत्र आता काम करू लागतात. मग त्याच्यानंतर आता जानकी ऋषिकेश काम करतच असतात
जानकीच्या केसाची बट आता हळूवार तिच्या चेहऱ्यावरती येते. जानकी आता अलगद बाजूला करायला लागते, पण तेवढ्यात ते सगळं ऋषिकेश पाहतो आणि ते दोघेही रोमॅन्टिक होऊ लागतात. ऋषिकेश आपल्या दुसऱ्या हाताने ती बट अलगद जानकीच्या कानामागे घालतो. आता जानकी ऋषिकेश एक एक करत दोघंही मिळून सगळी घरातली कामं आवरत असतात आणि ओवी त्यांच्या दोघांची ती सगळी गंमत पाहत असते. आता याच निमित्ताने जानकी ऋषिकेश दोघी एकत्र येत असतात. ऋषिकेश जानकी दोघी एकत्र मिळून स्वयंपाक सुद्धा बनवत असतात. आता त्यांच्या दोघांचाही स्वयंपाक झाल्यानंतर ओवी जेवायला बसते. जानकी ऋषिकेश विचारतात की कशी झाली ही भाजी. ओवी सांगते की एकदम कमाल, एकदम भारी झालीये आणि त्याहून जास्त सुपर कमाल तुमचं कॉर्डिनेशन झालंय. आता तुम्ही दोघंही हात सोडू शकता. तर मग ऋषिकेश जानकी दोघीही बरोबर नको असं म्हणतात, कारण त्यांच्या दोघांना असंच बरोबर राहायचं असतं. ओवी आता लगेच म्हणते, आता तुम्हा दोघांनाही हात सोडावासा नाही वाटत आहे ना? जानकी म्हणते, नाहीच सोडू वाटत आहे, कारण आम्हाला असं वाटते की हा हात आयुष्यभर असाच घट्ट धरून ठेवावा. ऋषिकेश सुद्धा म्हणतो, अगदी बरोबर, असाच धरून ठेवावा. ओवी आता रागवत म्हणते, बरं ठीक आहे, करा तुम्ही तुमच्या मनासारखं, पण माझ्या मनाचं काय? जानकी आता म्हणते, अरे वा, हे भारी आहे. अगं, हे सगळं जे काही चाललंय ना ते तुझ्याच मनाप्रमाणे चाललंय आणि याच्यामध्ये तुला आणखीन काय हवंय? आणि ऋषिकेश म्हणतो, आम्ही कधीपासनं हेच तर करतोय. जानकी आता विचारते, काय हवंय तुला? तुला जे हवंय ना ते सगळं काही मिळेल. ओवी लगेच सांगते, मला आईस्क्रीम हवी आहे. जानकी नाटकं करत ओवीला म्हणत असते, ओवी तू काय म्हणालीस ना, मला काहीही कळत नाहीये. जानकीला सगळं काही कळत असतं, पण मात्र आता तिला ओवीला आईस्क्रीम द्यायची नसते, म्हणून ती नाटकं करत असते. ऋषिकेश आता ओढत सांगतो, तिला आईस्क्रीम हवी आहे. तर मग जानकी म्हणते, तुमचं काय चाललंय हो, तुम्ही शांत बसा ना, तिला आईस्क्रीम नाही द्यायची. आता त्याच्यानंतर आता जानकी म्हणते, कशाला हवी तुला आईस्क्रीम? सर्दी खोकल्याची साथ आलीये, काही तुला आईस्क्रीम बिस्क्रीम मिळणार नाही. ओवी आता नाटकं करत म्हणू लागते, आई अगं काही काय ग, अगं तूच तर मला म्हणालीस ना की तुला काय हवंय, म्हणून मी आईस्क्रीम सांगितलं. जाऊ दे, माझ्या म्हणायचं काय. जानकी मात्र ओवीचं काही ऐकत नाही आणि तिला आईस्क्रीमच द्यायला तयार नसते. तर मग ऋषिकेश आता ओवीला म्हणतो, ओवी माझ्या पाकिटातनं पैसे घे आणि जा आईस्क्रीम घेऊन ये. ओवी लगेच आता खुश होते आणि तिकडनं आईस्क्रीम आणण्यासाठी निघून जाते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी म्हणत असते, तुम्ही सुद्धा सर्दी झाल्यावर काय करायचं? आता ओवी जानकी ऋषिकेशकडे येते, त्यांना आईस्क्रीमचे फ्लेवर विचारते आणि तिकडनं परत निघून जाते. ऋषिकेश ओरडत ओवीला सांगतो की ओवी सांभाळून जा आणि मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशवरती रागावते. ते सगळं पाहता ऋषिकेश म्हणू लागतो की बायको रागावू नकोस ना गं, आपल्याला थोडीशी स्पेस मिळावी म्हणून मी तिला पाठवून दिलं. ऋषिकेशचं बोलणं पाहता जानकी हसायला लागते आणि प्रेमाने त्याच्या जवळ जाते. ते पाहता ऋषिकेश विचारतो, काय झालं, हसायला काय झालं? तर मग आता जानकी म्हणते, मला आपली ना सप्तपदी आठवली. आपण एकमेकांचा हात असाच घट्ट धरून आपण 7 फेरे घेतले होते. हा असाच हात आपण आयुष्यभर घट्ट धरून ठेवायचा, कधीही तुटू नाही द्यायचा. जानकी आता ते सोडायला लागते. ऋषिकेश विचारतो, नाही सोडायचं. जानकी म्हणत असते, असं काय करताय? मला भांडी घासायची, आवरायचंय बाकी. ऋषिकेश सांगतो की जानकी अजून एक गोष्ट बाकी आहे. जानकी ऋषिकेश दोघी आता डान्स करू लागतात आणि त्यांनी दोघांनी एकमेकांचा हात असा घट्ट पकडलेला असतो. जानकी ऋषिकेश एकमेकांच्या रंगामध्ये रंगत खूप छान डान्स करतात. त्याच्यानंतर स्त्री आणि सौ या स्पर्धेच्या ठिकाणी एक एक करत लोक जमत असतात. मग त्याच्यानंतर सचिन भाऊ, गुलाबदादा आणि सगुणा हे दोघेही तिथे असतात. आता सचिन दादा गुलाबदादाला म्हणतात, या आपल्या मोशीमधल्या स्त्री आणि सौ या स्पर्धेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याच्यानंतर एक बाई म्हणते, पण काल रात्री जे काही घडलं त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करायचं? जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या दोघांमध्येही कुरकुर सुरू आहे आणि याचाच फायदा सारंग आणि ऐश्वर्या घेतायत. सगुणा सुद्धा म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, त्या नालायक ऐश्वर्याने स्वतः खोटेपणा केला आणि जानकी वहिनींचे गुण चोरले. आता सगळ्यांचीच इच्छा असते की आता या फेरीमध्ये दादा आणि वहिनी जिंकायला पाहिजे. सचिन भाऊ म्हणत असतात, बरोबर बोलताय तुम्ही, ऐश्वर्या आणि सारंग जिंकले ना तर सगळं सारंग संपलं म्हणायचं. ते दोघंही त्यांचा ॲप सुरू करतील आणि आपला हा शेतकरी हितकरी ॲप कधीच सुरू होणार नाही. गुलाबदादा आता म्हणू लागतात की नाही, असं काही नाही बोलायचं, आपण दादा आणि वहिनींवरती थोडाफार विश्वास ठेवूयात. कालच्या फेरीत ते हरले, पण आज बघा सगळ्या फेऱ्या दादा आणि वहिनीत जिंकतील. त्या काकू म्हणत असतात, पण सगळ्यात जास्त गुण ऐश्वर्या आणि सारंगकडे, पण टेन्शन तर येणारच ना. सगुणा म्हणत असते, जे झालं ते झालं, आता ऋषिकेश आणि जानकी दोघी आपला कमाल दाखवतील, बघाच तुम्ही. आता लगेच त्याच्यानंतर स्पर्धा सुरू होते. सगळे स्पर्धेच्या ठिकाणी जमलेले असतात. त्याच्यानंतर तो अंशुमन विचारे म्हणजेच की तो अँकर सगळ्यांचे स्वागत करतो
आता त्याच्यानंतर ते सांगत असतात की मुळशीमध्ये सगळ्या ठिकाणी या खेळाची चर्चा खूप वाढली आहे. प्रत्येक ठिकाणी तुमच्याबद्दलच चर्चा सुरू आहे. त्याच्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश म्हणजे नंबर 6साठी कमेंट्स आलेले असतात की तुम्ही खूप व्हेरी बॅड परफॉर्मन्स दिला, पण मात्र तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. तुम्ही दोघंही तुमचा जलवा दाखवा आणि बाकीच्या लोकांना जळवा. सौमित्रा आणि अवंतिका यांच्या दोघांसाठी सुद्धा कमेंट्स आलेले असतात. कारण सगळे म्हणतात की या स्पर्धेमधले तुम्ही दोघीही क्यूटेस्ट जोडी आहात. त्याच्यानंतर सगळ्यांसाठी कमेंट्स आलेले असतात. ऐश्वर्या म्हणते आमच्याबद्दल सुद्धा असेल ना, तर मग तो अँकर म्हणतो हो तुमच्याबद्दल सुद्धा आहे, सगळ्यांबद्दल आहे. पण जर कमेंटच वाचून दाखवत राहिलो तर गेम बाजूला राहील ना. आणि आता सगळेच लगेच ऐश्वर्यावरती हसायला लागतात. आता त्याच्यानंतर खेळाकडे वळतात. आता तो अंशुमन सांगू लागतो की ही चौथी फेरी जी आहे त्याच्यामध्ये फक्त एकच नाही तर अनेक छोटे मोठे टास्क आहेत. काळजी करू नका, तुमच्यासोबत तुमचा साथीदार आहे, घाबरायचं कशाला. त्याच्यानंतर आता तो अंशुमन गेम समजावून सांगू लागतो की श्री आणि सौ तुम्ही दोघंही मिळून गेम खेळणार आहे. मग श्री आणि सौ यांनी दोघांनी एकमेकांचे पाय एकमेकांना बांधून हा गेम खेळायचा आहे. हे पाहता ऐश्वर्या आता डोक्यालाच हात मारून घेते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकी दोघेही आता पुढचा राऊंड खेळायला लागतात. त्यांच्या दोघांचे पाय बांधलेले असतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो कालचा राऊंड आपण माझ्यामुळे हरलो. जानकी सांगत असते जे झालं तेच झालं, आता आपण एकमेकांच्या साथीने जिंकूया. ऋषिकेश आणि जानकी, ऐश्वर्या, सारंग हे सगळेच गेम खेळतात. पण मात्र ऋषिकेश आणि सारंग हे दोघी नव्या जोमाने गेम खेळायला लागलेले असतात आणि ते दोघी एकत्र मिळून खेळत असतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.